कारल्याची भाजी म्हटलं की सगळ्यांनाच आवडते असे नाही. काहींना तर खूपच आवडते आणि काहींना अजिबात आवडत नाही. तर माझ्या पद्धतीने ही कारल्याची भाजी नक्की ट्राय करा. जास्त कडू न होणारी आणि आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर अशी भाजी आपण आज बघणार आहोत. तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी दर्शना किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्ही बघू शकता मी इथे 6 ते 7 हिरवीगार कारली घेतलेली आहेत. ती स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत. आता कारली कापताना याचं वरचं आणि खालचं टोक कापून घ्यायचं आणि मधोमध चीर देऊन याचे 2 तुकडे करून घ्यायचे. आता आपल्याला कारल्याच्या आतील बी काढून टाकायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथे चमच्याचा उपयोग करायचा आहे. कारल्याच्या आतील बी काढल्यामुळे त्याचा जो कडवटपणा असतो तो कमी होतो. तुम्हाला जर कारल्यातील बी आवडत असतील तर त्या नाही काढल्या तरी चालतील. कोवळी कारली असतील तर ती जास्त अशी कडू लागत नाही. अशा पद्धतीने आपल्याला सर्व कारली कापून घ्यायची आहेत आणि त्यातील बी काढून घ्यायचं आहे. तर इथे आपली सर्व कारली कापून झालेली आहेत. एकदम बारीक पातळ अशी ही कारली कापून घ्यायची आहेत. आता ही कापून झालेली कारली मी एका कुकरमध्ये घालत आहे. त्यामध्ये आता आपल्याला 1 चमचाभर मीठ घालून घ्यायचं आहे आणि ती कारली 5 मिनटं मस्त अशी चुरून घ्यायची आहेत. मीठ टाकल्यामुळे कारल्यांना पाणी सुटतं आणि त्याचा जो कडवटपणा असतो तो त्या पाण्याबरोबर निघून जातो. आता या कारल्यांमध्ये पाणी टाकून याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालून याच्या 2 शिट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला एका पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं छान तडतडून घ्यायचं आहे. मोहरी आणि जिरं तडतडल्यानंतर त्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या असं आपल्याला मस्त परतवून घ्यायचं आहे. कारल्याच्या भाजीला कांदा जास्त असेल तरच भाजीला चव छान लागते. आता त्यावर झाकण ठेवून आपल्याला कांदा छान शिजवून घ्यायचा आहे. तर इकडे आपली कारलीसुद्धा शिजलेली आहेत. आपण बघू शकता कारली नरम पडलेली आहे, म्हणजे 70% शिजलेली आहेत. आता आपण या पॅनवरचं झाकण काढून घेऊया. कांद्याला मस्त असा सोनेरी कलर आलेला आहे. आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून कांदा मस्त असा परतवून घ्यायचा. त्यामध्येच आता आपल्याला जी शिजवून घेतलेली कारली होती ती यामध्ये घालून घ्यायची. आता याला छान मिनिटभर मिक्स करायचं. 7 मिनिटं झालेली आहेत. आता आपण यावरचं झाकण काढून घेऊया आणि मस्त अशी भाजी पुन्हा एकदा परतवून घेऊया. तर आपली आता इथे भाजी शिजलेली आहे. त्यामध्ये आपल्याला छोटी अर्धी वाटी इतका गूळ घालून घ्यायचा आणि चवीनुसार मीठ घालून भाजी पुन्हा एकदा परतवून घ्यायची. गूळ टाकल्यामुळे भाजीला पाणी सुटतं. आता पुन्हा एकदा त्यावर झाकण ठेवून भाजी मिनिटभर शिजण्यासाठी ठेवून द्यायची. झाकण काढून घेऊन त्यामध्ये आता आपण किसलेला ओलं खोबरं घालून घेऊया आणि भाजी पुन्हा एकदा परतवून घेऊया. आपण बघू शकता भाजीला पाणी सुटलेलं आहे. पाणी सुकेपर्यंत 2 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची. ही सुकी अशी भाजी मस्त तयार होते. तर त्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया. कोथिंबीर घातल्यानंतर भाजीला पुन्हा एकदा परतवून घेऊया. तर आपली कारल्याची भाजी तयार आहे. ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी किंवा भाताबरोबर देखील सर्व करू शकता. मस्त अशी टेस्टी आणि कमी वेळात तयार होणारी ही भाजी आहे. मोठ्या माणसांसोबत लहान मुलांना देखील खूप आवडेल. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरची बेल घंटा क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.